या व्हिडिओमध्ये आपण MPSCच्या ग्रुप सीची जी पूर्वपरीक्षा झाली आहे 2024ची त्याची दुसरी आन्सर की आलेली आहे आज। त्यानुसार आपण कट ऑफचा अंदाज पाहणार आहोत। प्रिलिम्सच्या कट ऑफचा अंदाज हा कोणत्या कोणत्या बाबींवर अवलंबून असतो, तर एकूण जागा किती आहेत त्यानुसार, त्यासाठी मेन्सचा रेशो किती घेणार आहेत, मागच्या वेळेस किती रेशो घेतला होता MPSCने त्यानुसार, तसेच यावर्षी ग्रुप सीच्या सर्व मेन्ससाठी एकच कट ऑफ लागणार आहे यानुसार, तसेच रेशो आयोग कमीत कमी 12 ते 17 पर्यंतचा रेशो घेते मेन्सला। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मागच्या वेळेस जसा 19 कट ऑफ लागला होता प्रिलिम्सचा तसा ह्या वेळेस लागणार नाही। त्याला कारण आहे 2023च्या ग्रुप सीला 7000 जागांची ॲड होती। ही ॲड एवढी मोठी नाही, त्यामुळे 19 एवढा कमी कट ऑफ लागणार नाही। कट ऑफ ठरवताना एकूण जागा जवळपास 1500 जागा आहेत या ॲडमध्ये। 12 ते 17चा रेशो घेते आयोग। 12 कमीत कमी, जास्तीत जास्त 17। यावेळेस ग्रुप बीच्या प्रिलिम्सला 17चा रेशो घेतला आहे। जर ग्रुप सीच्या प्रिलिम्सला सुद्धा 1500 जागेसाठी, म्हणजे काही ॲड होतील काही कॅन्सल होतील, हे सर्व मिळून सरासरी अंदाजे 1500 जागा 17चा जर रेशो घेतला MPSCने तर 25500 पोरं, म्हणजे जवळजवळ 25000 पोरं मेन्स देणार आहेत। 25000 विद्यार्थी क्वालिफाय होणार आहेत मेन्ससाठी। ग्रुप सी प्रिलिम्स 2024च्या पूर्वपरीक्षेसाठी 25000 मुलं मेन्ससाठी क्वालिफाय होणार आहेत। 1 जूनला हा पेपर झाला आहे। एकूण अर्ज आले होते 2,12,457 आणि बरेच विद्यार्थी ॲब्सेंट होते पेपरसाठी। त्या आकड्यांवरून जवळजवळ 2 लाख मुलांनी ग्रुप सीची 2024ची पूर्वपरीक्षा दिली आहे। 1500 जागेसाठी जर 17चा रेशो घेतला तर 25000 पोरं क्वालिफाय होणार आहेत। जवळजवळ 2 लाख मुलांनी हा पेपर दिला आहे पूर्वपरीक्षेचा। तर कट ऑफचा अंदाज हा पेपरच्या काठिण्य पातळीवर सुद्धा अवलंबून असतो। तर ग्रुप सीची ही जी प्री होती 2024ची, त्याचा पेपर अवघड होता दरवर्षीपेक्षा, म्हणजे मीडियम टू हार्ड असा होता। आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे जागा जवळपास 1500 आहेत। 17चा रेशो, 25500 पोरं क्वालिफाय होणार आहेत। पेपर अवघड होता, मीडियम टू हार्ड होता। दुसऱ्या आन्सर कीनुसार काय चेंज झालं याच्यावर सुद्धा बऱ्यापैकी कट ऑफ अवलंबून असतो। किती चेंज झाले आहेत, किती कॅन्सल झाले आहेत। तर आज आलेल्या दुसऱ्या आन्सर कीनुसार एक चेंज झालाय प्रश्न, तो जवळपास सर्वांचा बरोबर होता आणि एक कॅन्सल झालेला आहे। हा चेंज झालेला हा रोलिंगचा प्रश्न, हा बऱ्याच मुलांचा हा मार्क कमी होईल। कॅन्सल झालेला हा जो प्रश्न आहे हा बऱ्यापैकी सर्वांचा बरोबर होता। तर अजून एक त्याच्यामध्ये पॉईंट आहे, मार्कची रेंज किती आहे मुलांची, तर जवळपास बऱ्यापैकी मुले 50च्या रेंजमध्ये आहेत, म्हणजे 48, 49, 50 ते 51। जास्तीत जास्त पोरं ह्या 4 मध्ये आहेत, 48, 49, 50, 51 ह्या रेंजमध्ये आहेत। आणि इथून मागचे कट ऑफ, इथून मागचे जे ग्रुप सीचे कट ऑफ लागत होते ते क्लर्कसाठी वेगळे, टॅक्ससाठी वेगळे, एक्साईजसाठी वेगळे, इंडस्ट्रीसाठी वेगळे असे लागत होते। तर ह्या वर्षी पहिल्यांदाच सर्व मेन्ससाठी, म्हणजे ग्रुप सीच्या सर्व मेन्ससाठी एकच कट ऑफ लागणार आहे। त्यामुळे कट ऑफ थोडासा कमी येऊ शकतो। कट ऑफची रेंज 50च्या आसपास आहे। चेंज एक झालेला आहे, कॅन्सल एक झालेला आहे। पेपर अवघड होता, म्हणजे मीडियम टू हार्ड असा होता। 25000 पोरं, सरासरी 1500 जागा, 17चा रेशो आणि 25000 पोरं मेन्सला क्वालिफाय होणार आहेत। यावरून ग्रुप सीच्या 2024च्या प्रिलिम्सचा अंदाजित कट ऑफ हा फक्त अंदाज आहे, ओपन
साठी ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी मेल 46 ते 49च्या रेंजमध्ये कट ऑफ येईल, फिमेलमध्ये 43 ते 46च्या रेंजमध्ये कट ऑफ येईल. SC ST मध्ये पाहिलं तर मेलसाठी 42 ते 45 सेफ रेंज आहे, फिमेलसाठी 35 ते 40 ही सेफ रेंज आहे. सर्व मेनसाठी एकच कट ऑफ लागल्यामुळे खूप जास्त कट ऑफ लागणार नाही ग्रुप बी सारखा आणि खूप कमीसुद्धा लागणार नाही 19 एवढा. ओपनसाठी मेल 46 ते 49ची रेंज, फिमेल 43 ते 46ची रेंज. SC ST मेल 42 ते 45, फिमेल 35 ते 40. NT मध्ये जे आहेत ABCD त्याच्यामध्ये मेलची रेंज असणार कट ऑफची 45 ते 48, फिमेलची असणार 40 ते 42. म्हणजे जनरली जर आपण बघायला गेलो कास्ट डिस्ट्रीब्युशन जर असं केलं ओपन, SC ST आणि इतर, म्हणजे ओपन आणि SC ST व्यतिरिक्त इतर सर्व ही यापेक्षा जास्त ज्यांना मार्क्स आहेत त्यांनी मेन्स करायला काही हरकत नाही. ओपनसाठी मेलला 45 प्लस असेल तर मेन्स करायला हरकत नाही, फिमेलला 42 प्लस असेल तर मेन्स करायला हरकत नाही. SC ST साठी मेल 42 प्लस असावेत मेन्ससाठी, फिमेल 38 प्लस असावेत मेन्ससाठी. आणि इतर सर्व ओपन आणि SC ST व्यतिरिक्त इतर सर्वांचे मेल जर 45 प्लस असेल आणि फिमेल 40 प्लस असेल तर मेन्सचा अभ्यास सुरू करायला काही हरकत नाही. आयोगाचा कट ऑफ 1-2 दिवसात लागून जाईल, शुक्रवारी किंवा पुढच्या आठवड्यात. तर हा कट ऑफ फक्त अंदाजित आहे मेन्सची योग्य दिशा भेटण्यासाठी. मुलांना जनरली ज्यांना 45 प्लस मार्क आहेत त्यांनी मेन्स करावी आणि मुलींना ज्यांना 42 प्लस मार्क आहेत त्यांनी मेन्स करावी. ऑल द बेस्ट सर्वांना.